तर ही स्लेरी ना 4-5 दिवस भिजू घातलेली, तर आता ही गाळण घ्यायला लागली. आता हे गाळून परत ना ड्रिपनं सोडायचं. जर वेळेस हाताने सोडवत होते, तर आता पहिल्यांदा ट्राय करायला लागले. कसा रिझल्ट आहे काय माहिती आता. मागवलं म्हणल्यावर फिल्टर आहे टप. आता कसं होतं रिझल्ट अजून बघितला ना. तेच की काय अडकतंय काय होतं काय नाही. अडकतंय काय जवळवरती म्हणजे घाण ज्यादा येते ना. घाण येत असल्यामुळं हे होतंय. आता सरके बिरके मिक्स आहे ते घाण बसते. राहत नाही ना पण काय काय माहिती बघू. तर मेहनत भरपूर आता ह्याला त्यापेक्षा ती वतलेली बरी. अजून तर लय येतात. ती पहिलंच आहे का नाही. 3 बादले 3 बादल्या आहेत. हे म्हणजे शान बांधून टाकाय पाहिजे. टेक्नॉलॉजी म्हणते शान बांधून टाकाय. नाही ते तर आहे, ते अजून कळल्याशिवाय. का काढलं बघण्यासाठी काढलं. जातंय तरी मी साडी घेऊन परत एकदा साडीतनं काढायचं. परत रिटर्न घरी टाकायचं. बसतंय झाली तसं बसतंय पण ते हा व्हायब्रेट होत नाही. व्हायब्रेट होऊन म्हणून अडक. नमस्कार मित्रांनो, स्नेहा समाधानची फॅमिली चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता झाले दुपारी आलते आमच्याकडे गेस्ट. तर आता तुम्हाला दाखवते ती कोण आलते. तर आता मी काल हालय काम करत पॅन्टीच्या आज इथं आम्हाला लागले, पण आता दाखवू नाही शकत. परत दाखवतो पॅन्ट काढायला लागणार. तर आता इथं लय जोरात लागले, तर असंच होत राहते कधी ना कधी. तर आता अण्णाचे भाचे आल्यात, तर पप्पाची आत्या लागते ती, तर तुम्हाला दाखवतो. आता आलेत, तर अण्णाचे भाचे आलेत, अजून पप्पाचे वाटतात आत्या सर आलेत, धनामामा बी आत्ताच आलेत. तर आता बसलेत बोलत. आत्तू बी आलेत, अजून माझे मामा लागतात. अरे मी बी जाणार आहे सोबत. नाही तर आता आलेच मामा बी. सकाळी आलते. नमस्कार. तर बघा ताई ते सगळे गेले, तर आता चालली आहे बघा तयारी. कारण आता उद्याचं तिकीट निघलंय, तर आता उद्या जायचं आहे, त्यासाठी चालली आहे बघा पॅकिंग. तर बॅग केली आहे पॅक बघा, चालू आहे तयारी. आणि इकडं पण सगळं सामान ठेवलंय, तुम्हाला दाखवते नंतर काय काय घेतलंय. थोडंफारच घेणार आहे कारण वजन भरपूर होतंय, कारण लांबचा प्रवास आहे, त्यासाठी थोडंच घेणार आहे. तर काय नाही, पाऊस यायला लागलाय बघा बाहेर. मला दाखवते सामान किती. 2 बॅग आहेत, हे 2 बॅग आहेत आणि हे सामान आहे एवढा आहे मम्मीनं दिलेला. तर ह्याच्यामध्ये लोणचं दिलंय ताईनं, सपक लोणचं आहे. तर कढीपत्ता घेतलाय, सीताफळ घेतलंय ट्रेन मध्ये खाण्यासाठी. तर आता इथे ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे. तर अशा 2 बॅग आहेत. पाऊस पडायला तुम्हाला दाखवते. पाऊस पण आता पडायला लागला. 2 वाजलेत आता. उद्या सकाळची 6ची गाडी. तर पाऊस पडायला बघा बाहेर. तर बघा सीताफळ आहे, तर भरपूर होते, तर आता थोडे घेतलेत खायला. आता हे पिकलेलं आहे, ते घेतलंय बघा, आता खाणार आहे. सीताफळ एकदम गोड आहे. तर हे बघा आता चाललोय महूरला. तर महूरवरनं सामान आणायचं आहे आणि आता ही लास्ट ट्रिप असणार आहे महूरला जायची. काय काय बाजार आणायचं आहे, काय सामान आणायचं होतं थोडंसं. तर आता चाललोय बघा. वातावरण बघा कसलं झालंय, पाऊस पडणार. वडापाव पण खायचं आहे मन भरून, त्यामुळं आज जेवण वगैरे काही नाही, नुसतं वडापाववर आहे. वडापाव तर इथं घेतले होते इन्व्हर्टर मधलं पाणी.
म्हणजे इन्व्हर्टरचं पाणी वेगळं असतंय, तर ते पाणी घेतलं होतं डिस्टिल वॉटर काय असं म्हणतात. तर इथं 4 बाटल्या घेतल्या होत्या. तर हे बघा फेमस वडापाव आहे शुभम वडापाव. तर आम्ही इथनं वडापाव नेतो बघा. मऊचा स्पेशल वडापाव आहे. आणि रस बघा मौदातला रस संध्याकाळचा रश केवढा आहे. सारखं इकडं मोठ्या मोठ्या गाड्या बसा आले. तर आता बघा हे असं तर आता बघा हे आमच्या दुधावाले डेअरी आहे इथं. तर इथनंच आम्ही दूध घेऊन जातो बघा. इथनं रोज जरा वेळेस दूध घेऊन जातो ना. एकमेव ठिकाण. तर मित्रांनो बघा आता आलोय बाळूमामाच्या देवळामध्ये पाया पडायला. तर पाऊस भरपूर होता. मधनं येता येताच पाऊस चालू झाला. तर भिजलो होतो पूर्ण. पण आता जायचं टायमिंग आलं त्यामुळं बाळूमामाचं दर्शन करायला आम्ही हमेशाच येत असतोय. तर मागल्या बारी पण पाऊसच होता आणि ह्या बारीन पण पाऊसच आहे. बाळूमामाची इच्छा जसं म्हणाल तसं. तर आम्ही काय म्हणजे ह्यातल्या लोकल आपलं जवळचं दर्शन करायला आलो आहे. आदमापूरला जायची इच्छा होती पण बाळूमामाच्या इच्छेनुसार 2 वर्ष झाली इच्छा आहे पण इच्छा अधुरीच राहिली. तर आम्ही म्हणतो हर नेक्स्ट टाईम पण बाळूमामा इच्छेविना जाऊ शकत नाही. तर बघू बाळूमामा जेव्हा नेतील तेव्हा नेतील. तर बघा किती छान मंदिर बनले. तर एकदम छान बाळूमामाचं मंदिर आहे. तर दर्शन करून घेऊ शकता सारेजण. तर ज्यांनी पण बनवलं छान बनवलं मंदिर आणि मनापासून बनवले. तर बघा आपण दर्शन घेऊया. आरती पण आपल्याला लवकर गडबडीत वल्ल झालो आहे तर आरती गावली नाही. तर आता आरती अजून झाली नाही. तर बघा बाळूमामा दर्शन करून घ्या. तर बघा बाळूमामा दर्शन करून घ्या ज्यांना दर्शन करायचं असेल तर छान. अजून आरती झाली नाही. आरती होती हो साईडला. अजून इकडं दत्तांची मूर्ती आहे. आमोशा टायमाला एवढी भीड असते का नाही बोलू नका. होच नाही आपण बसले. आमोशा टायमाला भरपूर मोठ्या प्रमाणात भीड असते है ना. ह्या बाहेर आमोशा पण गावली नाही. हां तर आता जायचं टायमिंग झाले. तर हा सुद्धा दर्शन झालं. बाळूमामा हर वर्षी करून जातोय. तर एक आहे मित्रांनो जर आता आम्ही दोघंच बसलो येतं. तर आज म्हणजे पावसाळ्या मोसम असल्यामुळं कोणी आलं नाही कारण की पाऊस संध्याकाळी चालू झाला. तर एवढं आहे की सकाळ संध्याकाळ जर देवळात बाळूमामाच्या मंदिरात आलं का नाही आती म्हणजे छान वाटते आणि दिवस पण चांगला जातोय. आता आलो आहे तर दोघंच आहे बसलो आहे पण छान वाटतंय. आणि आता जायचं मन उदास जरूर राहते. म्हणजे एक तास एक मिनिट म्हणजे उदास शेवाला जातोय. आणि तर येताना येऊ वाटत नसते जाताना जाऊ वाटत नसतं. तर असं कोणाकोणासोबत होते. आमच्यासोबत तर होते कारण की इमोशनल म्हणजे ज्यादा हे होते जाणं येणं. तर बघू असं त्याला बाळूमामाच्या कृपेने कधी ना कधी सुख दुःख चालत राहते. मामांच्या कृपेने कधी चांगले दिवस पण येतील वाईट पण येत राहतील. तर मामा या नावानं चांगलं. तर आता आरती होईल थोड्या टायमात चालू. बॅगा अशाच पडल्या. सामान इथे ठेवले. तर आता हे सगळं पॅक करायचं आहे. तर आता आई काय करायला तुम्हाला दाखवते. तर बहिणांना आणि काकू पण आले बसले तिथं. पिलं नाही चहा का श्रद्धा पण आल्यात भेटायला. आई बनवायला वांग प्रवासात खायला.
तर 2 दिवस टिकतंय असं वांग बनवणार आहेत. आणि हे मिरचीसाठी केलेलं आहे. डोनट आणले तर डोनट भरपूर आवडतात. तिकडे भेटत नाही ही क्वालिटी म्हणून जास्त घेतल्यात. शाबू पण तिकडे भेटत नाही चांगला, त्यामुळे शाबू घेतलाय. आणि याच्यामध्ये ताईंनी घेतलेलं दुपारी दाखवलेलंच आहे तुम्हाला, कढीपत्ता वगैरे. आणि थोड्याशा जांभळाच्या बिया घेतल्यात आपल्या घरच्या. तर आता तिकडे लावून बघणार आहे, बघू येतात का नाहीत. आणि पाण्याच्या बाटल्या घेतल्यात बरं. तेलात फोडणी दिल्या बा. अजून पाणी ओतायचं नाही काय नाही, नुसतं असं शिजवायचं आहे प्लेट ठेवून थोडं. कोणाकोणाला तेल वांग आवडतंय कमेंट करून सांगा. नाहीच्या हातचं आहे. पाणी बिलकुल वापरणार नाही. 2 दिवस टिकवायचं आहे, त्यासाठी पाणी वापरायचं नाही. तुम्हाला सगळं झाल्यावर लास्टला सगळं झाल्यावर ना दाखवतो कसं झालंय. आईची स्पेशालिटी मिरचू. तर आता त्याला भाजलंय तेलात आणि त्यामध्ये मीठ टाकलंय. लिंबू एवढे कापून मिरच्या तिखट आहेत, पण लिंबूमुळे जरा सुद्धा तिखट लागत नाही. प्रवासात खाण्यासाठी हे पण चांगलं आहे. मी म्हणली, मम्मी म्हणते राहू दे, वाईट वाटून घेऊ नका, आम्ही परत आल्यावर करून खातो. करून घेऊन खातो पण नेतो पण. त्याच्यामध्ये शेंगाचं कूट आणि खोबऱ्याचं कूट टाकून हळद आणि मीठ टाकलंय बघ. बिना पाण्याचा ह्याला पण करायचं. आंबाट लागेल त्याला. तर आता आम्ही बाळूमामा मंदिरात जाऊन आलो आणि परत तुम्हाला रेसिपीज दाखवली वांग्याची आणि मिरचीची. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यामध्ये पाणी न वापरता केलेले. तर आता सगळी तयारी झाली आहे. तर आता उद्यापासून आमचा प्रवास बघा कसा होतोय आमचा प्रवास. इकडं आता पाऊस पडतोय, पण तिकडं ऊन लई असणार. तर तुम्हाला तिकडचं पण वातावरण दाखवतो. इकडं आणि तिकडं वातावरणात लय फरक आहे. तर चला आता चाललंय. आता 11:30 झाल्यात. पॅकिंग वगैरे सगळे करून इकडे ठेवली आहे. तर सकाळी फक्त चपात्या करायच्या, भाज्या करून ठेवल्यात. तर आता सकाळी लवकर उठायला लागतंय 5:45 4:30ला. तर चला उद्यापासून अजून नवीन व्लॉग सुरुवात करणार आहे. व्हिडिओ उद्याचा कंटिन्यू करा बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आमची तयारी कशी वाटली. आईनं बी चांगलं काहीतरी खायला केलेलं आहे. तर चला पुढचा पण प्रवास आमचा बघा. व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.